इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. घरफोडी आणि चोरी करणारे आरोपी 5,28,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अंबड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस गस्त करत असताना पोलीस शिपाई प्रवीण राठोड, मयूर पवार, अनिल गाडवे यांना मिळालेल्या माहितीने दोघेजण मोटारसायकलवर चोरीचे सोने विक्री करण्यासाठी महाराणा प्रताप चौक येथे येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने अंबड गुन्हे शोध पथकाने तात्काळ औदुंबर स्टॉप येथे सापळा रचून हर्षल मधुकर माळी आणि विधी संघर्षित बालक याला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 5,28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी माहिती दिली. आमच्याकडे काही फुटेज होते, त्या फुटेजच्या आधारावर त्याला व्हेरीफाय केलं आणि नंतर ते कन्फर्म झाल्यानंतर आम्ही त्याच्यामधून त्या 3 घरफोड्या आणि अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी 2025 मध्ये घरफोडी केली होती. अशा 4 घरफोड्या आणि एक मोटरसायकल आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला उघडकीस आलेली आहे. घरफोडीमधला जो मुद्देमाल आहे अंदाजे 20 ग्रॅम आहे, 20 ग्रॅमच्या आसपास आहे. एक मोटरसायकल 220 पल्सर आहे, नवीन गाडी आहे, ती त्याने चोरी केल्याची कबुली दिली. ती अंबड पोलिसांच्या हद्दीमधूनच चोरी केलेली आहे त्याने. एक त्याच्यासोबत एक जो आरोपी होता हर्षद माळी, त्याचं वय 20 वर्ष आहे आणि तो राहणारा म्हाडा कॉलनी चुंचाळे शिवाराच्या हद्दीमध्ये राहणारा होता. त्याला अटक करण्यात आलेली आहे. एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात आहे, त्यांच्याकडे चौकशी चालू आहे. त्यांची मोडस ही त्यांनी हे दिवसा जे घरं बंद असतात तर त्या बंद घरं हेरून त्यांनी ते लॉक तोडून त्यामध्ये प्रवेश करून सदरचा मुद्देमाल त्यांनी काढलेला आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीमधील एक घरफोडीमधील काही कॅश पण रिकव्हर झालेली आहे, जी त्यांच्याकडे मिळून आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे चांदीचे काही दागिने आहेत, तर ते दागिने मिळून आलेले आहेत. 4ही घरफोडींमधील गेलेला संपूर्ण मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे. आणि 5वा जो आहे गुन्हा मोटरसायकल चोरीचा, त्यामधले पूर्ण मोटरसायकल आणि ते सगळे हस्तगत करण्यात आलेले आहेत. टोटल 5चे 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आमचे क्राईम पी आहेत दडविंकेरी साहेब आणि ॲडमिन पी आहेत वाघमोडे साहेब. त्यांच्या मार्गदर्शनाखाली API पडोळकर त्यांच्या टीमने हे काम 2 दिवसामध्ये केलेलं आहे. आणि सगळे त्यांनी जे प्रलंबित गुन्हे होते ते उघडकीस. त्यांची पार्श्वभूमी एक आहे, एकावर एक गुन्हा दाखल आहे. तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्याचं समुपदेशन करतोय आम्ही. त्याने यापूर्वी बऱ्याच ठिकाणी हातचालाकी केलेली आहे. तो 15-16 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं आम्ही काउन्सिलिंग करून त्याला पूर्ववत त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि जो हर्षद माळी याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पुढील अधिक तपास करत आहोत. त्याच्यामध्ये अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हा 5.5 लाखापर्यंत गेलेला आतापर्यंत, अजून उघडकीस येऊ शकते. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक अविनाश नडबिनकेरी, शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाडळकर, पोलीस हवालदार सुभाष ठुबे, पोलीस शिपाई मयूर पवार, अनिल गाडवे, फरीद इनामदार, तुषार मते, प्रवीण राठोड, वैभव एखंडे यांनी ही कामगिरी पार पाडली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संगम आणि पोलीस शिपाई देवरे करत आहेत. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन.